सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। ठीक नाही करणार मी बघते सांगते हेच राज्य बघते सांगायला करते प्रकारच्या प्रत्येक प्रमाणपत्र दिलेले आहे आम्हाला दिले की नाही दिले सगळ्यांकडे आहेत ना। आणि 3 नंबरला कोण आहे 2 नंबरला कोण आहे 1 नंबरला आमच्याकडे सगळे आहेत की नाही आहे। तुमच्याकडे वेळ नाही चावी दिला तर आम्ही काय करू नये पण ऑप्शन त्याच्याकडे नाहीये। पण 1 नंबरला किती 2 नंबरला किती 3 नंबरला किती 4 नंबरला किती असं लिहिलं ना पाचची होती तर मग काय चुकीचं घडल्यास जबाबदार कोण आहे? तुम्ही जबाबदार आहे। जबाबदार कोण आहे? हे सगळं तेच नाटक आहे। हे सगळं भाजप आणि आमदाराचं सगळी मिली बघत आहे बाकी काही नाही। हे बघा तुमच्या नावासमोर लिहिलंय की नाही? ऐका ना बघा पात्र 4 नंबर 3 नंबर 2 नंबर 1 नंबर लिहिलेलं आहे की नाही? तुम्ही म्हणतो त्या एरियामध्ये जिथं आहेत ना समजा 5 नंबरचे तुम्ही 5 बायका आहेत 5 आहे तर घेऊन टाका एक वाटून माणूस ताब्यामध्ये पुढचं बघू सर्टिफिकेट दिले की नाही उद्या दिलं प्रमाणपत्र दिलंय लिस्टवर तुम्ही टाकलंय आणि असंही तुम्ही कुठल्या लिस्टवर लोकेशन टाकलेलंच नाही कुठल्या टपरीचं मग करा कारवाई बघू काय कारवाई करतात कधी आलं निर्णय कधी घेतला ते पण बघावं लागेल। आणि याचा आता पत्र आलं ना तुम्ही आमदाराचं पत्र स्वीकार करताना आमदाराच्या पत्राशिवाय झालेलंच नाहीये। ते म्हणतात की आमदाराच्या पत्रावर कारवाई नाही झाली पण तुम्ही इंटरव्ह्यू स्वीकार तर करता आमदाराचं पत्र आलं म्हणून तुमच्या समोर बोललो ना ती गोष्ट। उल्लासनगर शहर के आमदार श्री कुमार आयलनी से पूछना चाहता हूं कि आमदार महोदय जब चुनाव थे तब ये सारे उल्लासनगर की बहनें आपके लाडली बहनें थी। इसके पहले आप यहां से लेकर पूरा हाथ भरकर रक्षाबंधन मनाते थे सभी बहनों को बुला बुला के राखी बांधते थे लेकिन जब स्टॉल देने की बारी आई तो आपने उन बहनों में से सिर्फ सिलेक्टिव बहनें आपकी लाडली हो गई और बाकी की बहनें बुराई हो गई। ये कैसे हो सकता है? आपके लिए तो सारी बहनें एक बराबर है कि जिनको भी जिनके नसीब से ये स्टॉल मिले हैं जो भी जिनकी नसीब मिले हैं आपने देना चाहिए था लेकिन आपके केवल कुछ खास कार्यकर्ताओं का ये स्टॉल नहीं मिले इसलिए आपने ये पूरे लाड़के बहनों के ऊपर अन्याय कर दिया पूरी प्रक्रिया रद्द करा दी। ये सरासर बहनों पर अन्याय है ये बहनें आपको माफ नहीं करेगी। म्हणजेच असं झालं की आमदार तुपाशी आणि आमच्या बहिणी तुपाशी